तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता का असते बरं? हा ऑक्सिजन आपल्या शरीराला कशी मदत करतो आणि याच ऑक्सिजनचा जेव्हा आपण वजन उचलतो किंवा धावतो तेव्हा कधी कधी होणाऱ्या वेदनांशी काय संबंध आहे बरं? या सगळ्या गोष्टी कशा जोडलेल्या आहे? आज आपण याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्या गोष्टींचं उत्तर दडलेलं आहे पेशी स्तरावरील श्वसनामध्ये. हे आहे तरी काय? आपण हे काय नाही आहे यापासून सुरुवात करूया. श्वसन हा शब्द मला श्वास घेण्याची आठवण करून देतो, पण पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे श्वसन नाही. या जीवशास्त्रात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग श्वसन नेमकं आहे तरी काय? तर श्वसन ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमच्या पेशी ग्लुकोजच्या रेणूमधून ऊर्जा मुक्त करतात. यालाच आपण दैनंदिन जीवनात कॅलरीज जाळणे असं म्हणतो, बरोबर? आपला हाच अर्थ असतो. हे अजून समजून घेण्यासाठी आपण असा विचार करूया की हे आपलं शरीर आहे आणि हे पांढरे ठिपके ग्लुकोजचा रेणू आहे. आपल्याला ग्लुकोजची आवश्यकता काय आहे? तर ग्लुकोजमध्ये भरपूर ऊर्जा आहे. हीच ऊर्जा बाहेर काढण्यासाठी पेशी ग्लुकोजचं विघटन करतात आणि त्यातून ऊर्जा मुक्त करतात. मग शरीर हीच ऊर्जा विविध कार्यांसाठी वापरू शकते, जसं रक्ताभिसरण आहे किंवा मेंदूला काम करण्यास मदत करणं आहे. आता आपण उत्तर देऊ शकतो का की आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता का आहे? आपण पुन्हा मागे गेलो तर हे आपलं शरीर आहे, बरोबर? आणि हा आहे ग्लुकोजचा रेणू. तर पेशींना ग्लुकोजचं विघटन करण्यासाठी आणि ऊर्जा मुक्त करण्यासाठी ऑक्सिजन हवं असतं. हे आहे आपलं ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्याला केव्हा मिळतं? जेव्हा आपण श्वास घेतो. हेच ऑक्सिजन सगळ्या पेशींपर्यंत पोहोचतं आणि मग पेशी ग्लुकोजचं विघटन करतात आणि ऊर्जा बाहेर टाकतात. हीच गोष्ट आपण आता रासायनिक अभिक्रिया म्हणून लिहूया. या अभिक्रियेचे घटक काय असतील? आपण आता पाहिलं की आपल्याला सर्वात प्रथम हवा म्हणजे ग्लुकोजचा रेणू. हा आहे माझा ग्लुकोजचा रेणू C6H12O6. आपण पाहिलं की पेशींना ऑक्सिजनची पण आवश्यकता आहे. हे आलं माझं ऑक्सिजन. तर पेशी ग्लुकोजच्या रेणूचं विघटन ऑक्सिजनच्या मदतीने करायला सुरुवात करतात आणि यामध्ये आपल्याला उत्पादित कार्बन डायऑक्साईड वायू मिळतो. हा कार्बन डायऑक्साईड वायू शरीरासाठी आवश्यक नाही, त्यामुळे तो शरीरातून बाहेर टाकला जातो. यासोबत मला मिळतं ते म्हणजे पाणी. पाणी आता शरीरासाठी आणि सगळ्या पेशींसाठी खूप उपयोगाचं आहे, त्याच्यामुळे पाणी राखलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मिळते ऊर्जा. आता तुम्हाला हे समीकरण संतुलित करावं लागेल आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच करू शकता. हे आहे माझं श्वसनाचं समीकरण. हे समीकरण जर मी लक्षपूर्वक बघितलं तर हे ओळखीचं आहे का? हे तर प्रकाश संश्लेषणाच्या समीकरणाच्या अगदी विरुद्ध आहे. आपण पाहिलं आहे की हिरव्या वनस्पती कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतात, पाणी जमिनीतून घेतात आणि ऊर्जा सूर्यप्रकाशातून घेतात आणि त्यामधून ग्लुकोज आणि ऑक्सिजन निर्माण करतात. आपले श्वसन हे अगदी याच्या विरुद्ध आहे. आपण ग्लुकोज मधून ऑक्सिजनच्या मदतीने ऊर्जा मुक्त करतो. ही अभिक्रिया आपल्या शरीरामध्ये सतत घडत असल्यामुळे हीच ऊर्जा आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करते. ही तीच ऊर्जा आहे जी आता मला चालायला मदत करते आहे. चालणं हळू असल्यामुळे ही ऊर्जा मला पुरेशी आहे. पण हेच जर मी धावायला लागली तर ही ऊर्जा खूप वेगाने खर्च व्हायला सुरुवात होईल. याचाच अर्थ ही अभिक्रिया मला भरपूर जलद गतीने करावी लागेल. यासाठी आपल्याला भरपूर ग्लुकोजची आवश्यकता आहे आणि भरपूर ऑक्सिजनची सुद्धा. माझ्या शरीरामध्ये भरपूर ग्लुकोज आहे कारण मी भरपूर जेवण केलं आहे. पण ऑक्सिजन बद्दल काय? ऑक्सिजन तर शरीराबाहेरून येतो. मग माझ्या पायाच्या पेशी मागणी करू लागतात, मला ऑक्सिजन हवा, मला अजून जलद ऑक्सिजन हवा. मेंदू म्हणतो थांब थांब, तुला मी ऑक्सिजन देतो. आणि मेंदू तुम्हाला उथळ श्वास घ्यायला भाग पाडतो. आपण असं का करतो? कारण मला ऑक्सिजन भरपूर आणि लवकर हवा आहे आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू माझ्या शरीरातून लवकर बाहेर पडायला हवा आहे. त्यामुळे मी उथळ श्वास घ्यायला सुरुवात करतो. पण हा ऑक्सिजन देखील माझ्या पेशींना पुरेसा नाही आहे. पेशी म्हणतात मला अजून ऑक्सिजन हवा, भरपूर हवा. मेंदू म्हणतो मी आता तुला अजून ऑक्सिजन देऊ शकत नाही कारण मी इतक्या वेगाने श्वास घेऊ शकत नाही. आता करायचं काय? कारण पेशींना तर ऊर्जा हवी आहे. तर माझ्या पेशी ऊर्जा मिळवण्यासाठी
एका वेगळ्या प्रकारच्या श्वसनाला सुरुवात करतात. त्या ऑक्सिजन शिवाय ग्लुकोजचं विघटन करायला सुरुवात करतात. आणि म्हणून जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी असतो तेव्हा काही ग्लुकोजचे रेणू ऑक्सिजन शिवाय विघटित होतात आणि आपल्याला उत्पादित काय मिळेल माहितीये? यावेळेस आपल्याला उत्पादित मिळेल लॅक्टिक आम्ल आणि श्वसन असल्यामुळे थोडीशी ऊर्जा. तुम्हाला दिसत असेल की ही ऊर्जा मी छोट्या अक्षरांमध्ये लिहिली आहे, कारण ही ऊर्जा भरपूर कमी आहे आणि म्हणूनच हे श्वसन तेवढं काही चांगलं नाही. पण माझ्या पेशींना तर ऊर्जा हवी आहे, तेव्हा हीच अभिक्रिया मला ती थोडीशी जास्तीची ऊर्जा देते. आता तुम्ही जर व्यायाम करत राहिले तर ही अभिक्रिया आपल्या शरीरामध्ये होत राहील आणि लॅक्टिक आम्ल सुद्धा तयार होत राहील. हेच लॅक्टिक आम्ल आहे जे काही वेळाने माझ्या पायातल्या स्नायूंमध्ये जमा होईल आणि त्यांना आम्लयुक्त बनवेल. त्याचमुळे भरपूर व्यायाम केल्यानंतर पायांची किंवा स्नायूंची जळजळ होते किंवा वेदना होतात, त्यासाठी हे लॅक्टिक आम्ल जबाबदार आहे. आपण आता पाहू शकतो की पेशी ग्लुकोजचं विघटन दोन वेगळ्या प्रकारे करू शकतात. एक ऑक्सिजनच्या मदतीने आणि दुसरं ऑक्सिजन नसताना. याला आपण नाव देऊया का? तर ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन उपस्थित आहे त्याला आपण म्हणतो ऑक्सिश्वसन. यामध्ये ऑक्सी हा शब्द आपल्याला सांगतो आहे की इथे ऑक्सिजन उपस्थित आहे आणि ज्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन अनुपस्थित आहे त्याला आपण म्हणतो विनॉक्सिश्वसन. यालाच दुसरा शब्द किण्वण असा पण आहे किंवा फर्मेंटेशन. इथे विनॉक्सी हा शब्द आपल्याला सांगतो की ऑक्सिजन अनुपस्थित आहे. तुम्हाला एक गंमत माहिती आहे? विनॉक्सी श्वसनाची अजून एक शक्यता आहे जे आपले स्नायू किंवा पेशी तर करू शकत नाही, पण काही सूक्ष्मजीव जसं बुरशी किंवा यीस्ट हे करू शकतात. यामध्ये यांना उत्पादित काय मिळतं माहितीये? यांना लॅक्टिक आम्ल नाही मिळत. यामध्ये उत्पादित आहे कार्बन डायऑक्साईड वायू आणि एथेनॉल आणि श्वसन आहे त्यामुळे ऊर्जा. पुन्हा ही ऊर्जा छोटीशी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे एथेनॉल म्हणजे काय? तर तुम्ही रसायनशास्त्रात याबाबत बरंच शिकलं असाल. एथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे. ही रासायनिक अभिक्रिया कशी लक्षात ठेवायची हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक मजेशीर उदाहरण घेऊया. तुम्हाला माहितीये का, जेव्हा ब्रेडसाठी गोळा भिजवण्यात येतो त्यामध्ये थोडंसं यीस्ट टाकलं जातं आणि साखर टाकल्या जाते आणि तो भिजवून थोडा वेळ बाजूला ठेवला जातो. यीस्ट साखरेमधून ग्लुकोजचं विघटन करायला सुरुवात करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायला सुरुवात करतो. हाच कार्बन डायऑक्साईड वायू आहे ज्यामुळे ते पीठ फुगतं आणि आपण जेव्हा नंतर ते भाजायला सुरुवात करतो कदाचित ओव्हनमध्ये विशिष्ट तापमानावर हा कार्बन डायऑक्साईड वायू अजून विस्तारतो आणि यातून बाहेर पडायला सुरुवात करतो, जो मागे सोडून जातो हवेच्या पोकळ्या. याच आपल्याला ब्रेडमध्ये दिसतात. हाच कार्बन डायऑक्साईड वायू ब्रेडला मऊ आणि स्पंजी बनवतो. सुंदर आहे बरोबर? आणि म्हणूनच या दोन्ही विनॉक्सी श्वसनाच्या अभिक्रिया आहे. आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो बरं? आपण सगळ्यात पहिले पाहिलं की श्वसन श्वास घेण्यासारखं नाही. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेशी ग्लुकोजच्या रेणूमधून ऊर्जा मुक्त करतात. हे करण्याचे दोन मार्ग आहेत. एक ऑक्सिजनच्या उपस्थितीत, ज्याला आपण ऑक्सिश्वसन म्हणतो, यामध्ये भरपूर ऊर्जा मिळते. हे लक्षात ठेवण्यासाठी मी प्रकाश संश्लेषणाचं उदाहरण लक्षात ठेवते. हे समीकरण बरोबर त्याच्या उलट आहे. आपल्या पेशी कधी कधी ऑक्सिजन शिवाय सुद्धा ग्लुकोजचं विघटन करू शकतात, ज्याला आपण विनॉक्सी श्वसन म्हणतो. यामध्ये उत्पादित आहे लॅक्टिक आम्ल आणि थोडीशी ऊर्जा. यालाच आपण लॅक्टिक आम्ल किण्वण असं सुद्धा म्हणतो. हे समीकरण लक्षात ठेवण्यासाठी मला आठवतं की जेव्हा मी भरपूर व्यायाम करते तेव्हा हेच लॅक्टिक आम्ल माझ्या स्नायूंमध्ये जमा होतं, त्यांना आम्लयुक्त बनवतं आणि त्यामुळे वेदना होतात. आणि सगळ्यात शेवटी यीस्ट सारखे सूक्ष्मजीव विनॉक्सी श्वसन करू शकतात, ज्यामध्ये त्यांना कार्बन डायऑक्साईड वायू, एथेनॉल आणि थोडीशी ऊर्जा मिळते. यालाच आपण इथेनॉल किण्वण सुद्धा म्हणतो. हे लक्षात ठेवण्यासाठी मी ब्रेडचं उदाहरण लक्षात ठेवते, ज्यामध्ये हा कार्बन डायऑक्साईड वायू ब्रेडला फुगवतो, त्यामध्ये हवेच्या पोकळ्या निर्माण करतो आणि त्यामुळेच माझी ब्रेड मऊ बनते.